शिवसेनेनं वचननाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं वजन कमी व्हावं या हेतूनं शिवाजी पार्कमधल्या बालमोहन शाळेमधल्या 8वी मधल्या 400 विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम संकलित केलेले टॅब उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। गेल्या काही काळापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा विषय चांगलाच गाजतोय आणि त्यालाच एक पर्याय म्हणून शिवसेनेतर्फे अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवण्यात आला। तर आजकालच्या नेत्यांची येणाऱ्या इतिहासामध्ये नोंद होईल अशी त्यांची लायकीच नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं। विद्यार्थी आहेत की उजवणारे जनावर आहेत, किती त्यांच्या पाठीवरती उजं टाकताय। आता हे सगळे फोटो आपण इकडे बघतोय, सावरकर आहेत, रामकृष्णजी आहेत, नेताजी आहेत, विवेकानंद आहेत, महात्मा फुले सगळे वर्गात शिकवताना सगळे शिक्षक सांगतात शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा जिंकला, ज्ञानेश्वरांनी 17व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली। आणि हे विचार आमचा विद्यार्थी म्हणजे आम्ही सुद्धा सगळेच आपण त्या वयातनं गेलेलो आहोत। हे ऐकताना पाठ दुखते, एवढं दप्तर पाहून मिळेल कसं काय तोरणा जिंकणार। आज जे काही वृत्तपत्रात आलेलं आहे की 10 वर्षाच्या खालील मुलांना स्नायूचे आजार झाले, मणक्याचे आजार झाले। आता मणक्याचे आजार झालेले आपण त्यांना देशाचे भावी आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे कसं काय, त्यांना आज जर आपण आधार दिला नाही तर ते आपल्याला आणि देशाला कसा आधार देणार। आताची राजकीय तुम्हाला माहिती आहेत कशी आहे, त्यांच्याबद्दल आणखी 50 वर्षांनंतर कोण काय व्याख्यान करेल तेवढी लायकी कोणात आहे असं मला काय वाटत नाही। परंतु ते सगळे आपले नेते कसे होते म्हणजे त्या नेत्यांचं नाव घेतल्यानंतर आदराने मान खाली द्यायची। मला वाटतं आजच्या नेत्यांचं नाव घेतलं तर शर्मेने मान खाली द्यायची। हे असे नेते कालचे आणि आजचे। तर अशा प्रकारे आज शिवसेनेतर्फे एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप करण्यात आलंय। मात्र मी एक चांगली सुरुवात केली, याला इतर लोकांनी सुद्धा साथ दिली पाहिजे अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांनी केलं। अर्थात या टॅबमुळे जे आपले हे पाल्य आहेत त्यांच्या जी मुलं आहेत त्यांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं कितपत कमी होईल यामध्ये खरं तर एक शंका आहे। कारण प्रत्येक विद्यार्थ्याला हा टॅब घेणं शक्य आहे का किंवा अशी सामाजिक मदत कितपत होऊ शकते ह्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे। आणि याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत स्वाती पाटील आणि या याचिकाकर्त्या आहेत। मुंबईमध्ये जे दप्तराचं ओझं किंवा राज्यामध्ये जे मुलांच्या पाठीवर दप्तराचं ओझं असतं त्या संदर्भात जी याचिका केली होती त्या याचिकाकर्त्यात या संदर्भातल्या स्वाती मॅडम नमस्कार, या आमच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। आज शिवसेनेतर्फे एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे। बालमोहन या शाळेच्या विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप करण्यात आलेलं आहे। मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं कमी असं त्यामागचं उद्दिष्ट होतं। मात्र काय वाटतं हा एक उपाय असू शकतो का आणि हा उपाय असला तरी याची व्याप्ती कितपत मोठी असू शकेल। एक चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जण आपल्या परीने एक पाऊल पुढे उचलतोय प्रत्येक जण। आणि खरोखर महाराष्ट्र शासनाने पण काल जो अहवाल दिलेला आहे ह्याच्यामधले काहीसे मुद्दे आहेत हे अतिशय चांगले आहेत। परंतु जी आम्ही मागणी केलेली आहे की एक लॉकर सुद्धा मुलांसाठी जर उपलब्ध झाले, ज्या शाळांना शक्य होतील त्या शाळांनी जर लॉकर सुद्धा उपलब्ध केलं तर मुलांना दप्तर नेण्याची आवश्यकता लागणार नाहीये। त्यांचं जे वजन आहे हे 8 किलोच्याही जास्त वजन आहे, त्याच्यामुळे पाठीच्या कण्याचे त्यांना त्रास जास्त होऊ शकतो, अनेक प्रकारचा त्यांना पाठीदुखीचा त्रास होऊ शकतो। केम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा हा रिपोर्ट दिलेला आहे। त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने रिपोर्ट दिलेला आहे की या मुलांना 30 ते 40 वयानंतर अतिशय प्रमाणात पाठीदुखीचा त्रास होऊ शकतो। आणि जर भारतासारख्या देशाचं जर लहान मुलांचा आपण जर हा विषयाचा हा अतिशय गंभीर विषय आहे, जर लहान मुलांना जर 30 ते 40 वर्षानंतर त्रास व्हायला लागला तर खरोखरच उद्या देशच अपंग होईल की काय ही भीती निर्माण होते। पण आज जे टॅब वाटप शिवसेनेतर्फे करण्यात आलेलं आहे हा एक चांगला उपाय आहे। मात्र आज फक्त बालमोहन मधल्या 40 विद्यार्थ्यांना हा टॅब मिळालेला आहे। महाराष्ट्रातल्या गावाखेड्यात शिकणारा सुद्धा विद्यार्थी आहे, तिथपर्यंत ही मदत मिळू शकते का, मिळू शकेल का, आपल्याला काय वाटतं याबाबत। मिळाला तर पाहिजेच, कारण हल्ली शिक्षण हे जसं महाराष्ट्र शासनाने सक्तीचं शिक्षण केलेलं आहे, प्रत्येकाने शिकायला पाहिजे, प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे। तर ह्याचा फायदा हा प्रत्येक खेडोपाड्यातील शहरातील मुलांना झाला पाहिजे आणि तो झाला तर नक्कीच की साक्षरता हा भारतामध्ये 100% हा विषय राहील साक्षरतेचा। सर्व मुलं जर शिकली तर भारतासारखा देश आपला देश पुढे जायला वेळ लागणार नाहीये।
आणि ह्याच्याकडे जर जास्तीत जास्त या शिक्षणाच्या आपल्या ज्या दप्तराचं ओझं आहे ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं की ज्याच्याने आपलं दप्तराचं ओझं हे कमी होऊ शकेल. कारण मुलांना एवढा त्रास होतोय. आता कोर्टाला आम्ही निर्देश दिलेला आहे की कोर्टाला आम्ही सांगितले की आता जो महाराष्ट्र शासनाने अहवाल दिलेला आहे ह्याच्यावर त्यांनी तारीख दिलेली नाही की कोणत्या तारखेपासून ह्याची अंमलबजावणी करणार आहेत. तर आपल्याला पहिल्याच सर्वात महत्वाची गोष्ट ही की महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला ही वेळ पाहिजे, तारीख पाहिजे. कारण आपल्याकडे कसं 2006 ला सुद्धा GR काढला होता, त्याच्या अगोदर 1997 ला सुद्धा GR निघाला होता. फक्त GR काढले जातात, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. तर एक पुढचं पाऊल म्हणून अशा अनेक पक्षांनी किंवा संघटनांनी जर पुढचं पाऊल एक उचललं तर नक्कीच हे दप्तराचं मुलांचं ओझं कमी होईल. खरं. आणि याच्यासाठी जसं तुम्ही म्हणताय की फक्त पक्षच नव्हे तर समाजातल्या खरं तर जो घटक प्रत्येक जो घटक आहे, इफेक्टिव्ह घटक आपण ज्याला म्हणूया, त्या सगळ्यांनीच यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही केलेल्या या सगळ्या चर्चेबद्दल. स्वाती पाटील याचिकाकर्ते या संदर्भातल्या आपल्या बरोबर होत्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.